ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण. आपण बघितले की सर्व देव रुद्रदेवांना विवाहासाठी म्हणजे सती सोबत विवाह करण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी त्यांच्या पुढे विनम्रपणे उभे राहतात. परंतु रुद्रदेव ते मान्य करतात का? शिवसती सोबत लग्नाला कशा प्रकारे तयार होतात हे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रह्मदेव नारदांना सांगतात की श्री विष्णू आदी आणि सर्व देवता ऋषीमुनींनी केलेली स्तुती ऐकल्यानंतर सृष्टीकर्ते भगवान रुद्र हे प्रसन्न झाले आणि रुद्रांचा वार्तालाप झाला. रुद्र आम्हाला म्हणाले की तुम्ही येथे कशासाठी आला आहात? आपले मनोरथ आपण निर्भयपणे आम्हाला सांगा, असे रुद्र देवांना सांगतात. त्यांनी असे सांगितल्यावर विष्णूच्या आज्ञेने ब्रह्मदेव सांगतात की महादेवा, आम्ही सर्वजण तुमचे सहाय्य मागण्यासाठी आलो आहोत. आपण एकमेकांना सहाय्य करतो, त्यामुळे जगातील सर्व कार्य हे व्यवस्थित संपन्न होतात. आपण तर सर्वांवर दया करणारे आहात. वास्तविक आपण तिघे एकत्र आहोत. कार्यपद्धतीमुळे भिन्न भिन्न देह आपण धारण केले आहेत. परमात्मा परमेश्वर स्वतंत्र आहे. सृष्टीच्या विविध पद्धतीच्या लीला हा त्यांचा सनातन छंद आहे. तेच मायाच्या आधारे आपण तिघांच्या स्वरूपात अभिव्यक्त झालेले आहेत. मी त्यांच्या उजव्या अंगापासून निर्माण झालो, श्रीहरी त्यांच्या डाव्या अंगापासून आणि तुम्ही त्यांच्या हृदयापासून उत्पन्न झालेले आहात, म्हणून तुम्ही पूर्ण रूप आहात. अशा प्रकारे आपण तिघेही भगवान सदाशिव भगवती शिवा यांचे सुपुत्र आहोत. मी आणि विष्णू आपल्या आज्ञेप्रमाणे सृष्टीची निर्मिती आणि तिचे पालनपोषण करत आहोत. आम्ही सपत्नीक आहोत. तुम्ही देखील जगाच्या कल्याणासाठी एका परम सुंदरीशी विवाह करावा. हे महेश्वरा, आपण शिवरूपात असताना एका स्त्रीशी विवाह करीन असे सांगितले होते आणि आता आपण त्याप्रमाणे विवाह करावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. लक्ष्मी आणि विष्णू, सरस्वती आणि माझी सहधर्मचारिणी आहे. तुम्ही अनुरूप अशा स्त्रीची पाणी ग्रहण करा. माझे ऐकल्यानंतर रुद्रदेव म्हणाले की तुम्ही दोघेही माझे आवडते आहात, परंतु मी विवाह करणे उचित नाही. मी सदैव तपश्चर्येमध्ये मग्न असतो. संसाराशिवाय मी विरक्त आहे आणि माझ्या मनामध्ये विवाहाविषयी थोडी देखील रुची नाही. तरीही जगाच्या हितासाठी तुम्ही सांगता ते मी करेन. तुमच्या आग्रहासाठी मी विवाह करण्यास तयार आहे. मी शिवचिंतनात मग्न झालो की तिने देखील ईश्वर चिंतनात मग्न व्हावे. भगवान रुद्राचे हे बोलणे ऐकल्यानंतर ब्रह्मदेव आणि श्रीहरी अतिशय आनंदित होतात. भगवती शिवा जगाच्या कल्याणासाठी दक्ष कन्या सतीच्या रूपाने अवतीर्ण झाली आहे. आपणासाठी तीच एक अनुरूप अशी स्त्री होईल. ती आता कठोर तप करत आहे. तुम्ही तिच्यावर प्रसन्न व्हावे, तिच्यावर कृपा करावी, तिला वरदान द्यावे आणि प्रेमाने तिचे पाणी ग्रहण करावे. आमची आणि सर्व देवांची अशीच इच्छा आहे की तुमचा हा विवाह आम्ही पाहू इच्छितो. तुमच्या दोघांच्या विवाहाने त्रैलोक्य आनंदाने भरून जाईल. सर्वांचे मंगलच मंगल होईल. भक्तवत्सल्य रुद्र म्हणतात, आपण मांडलेल्या विचारास आम्ही मान्यता देतो. त्यांनी तथास्तु म्हटले आणि सर्व देवांचा निरोप घेतला. ब्रह्मदेव पुढे नारदांना सांगतात की दक्षाच्या घरी शिवप्राप्तीसाठी सती नंदा व्रत करत होती. आश्विन शुद्ध अष्टमीला तिने उपवास केला. अत्यंत भक्तिभावाने शिवप्रभूचे पूजन देखील केले. व्रत सांगता झाल्यावर नवमीच्या दिवशी ती शिवध्यानात मग्न झाली. तेव्हा भगवान शंकर तिच्यासमोर प्रगट झाले. त्यांचे स्वरूप अतिशय मनोहर होते. शरीराचा वर्ण गौर होता.
त्यांना 5 मुखे होती. प्रत्येक मुखाला 3-3 नेत्र होते. मस्तकावर चंद्रकोर शोभून दिसत होती. त्यांचा कंठ नीलवर्ण होता आणि सर्वांगाला भस्म लावलेले होते. त्यांचे चित्त प्रसन्न असे होते. जटा मुकुटात गंगा शोभून दिसत होती. मदनाने लज्जित व्हावे असे त्यांचे सौंदर्य होते. सतीने त्यांच्या चरणांना मनोभावे वंदन केले आणि तेव्हा शंकर म्हणाले की तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुला जो काही वर हवा आहे तो तू माग. तेव्हा सती शंकरांना म्हणते की हे प्रभू, आपली जी इच्छा असेल तो वर तुम्ही मला द्या. शंकरांना माहीत होते की तिच्या मनात काय विचार आहे, म्हणून ते म्हणाले की देवी, तू माझी पत्नी हो. सती हात जोडून म्हणाली, देवा, आपण माझ्या पिताश्रींशी बोलणे करा. नारद ब्रह्मदेवांना म्हणतात की शंकराकडून वरदान प्राप्त झाल्यावर सती आपल्या मातोश्रींकडे गेली. त्यानंतर काय घडले ते तुम्ही आम्हाला सांगा, असे नारद ब्रह्मदेवांना विनंती करतात. तेव्हा ब्रह्मदेव सांगतात की सतीने आपल्या मातोश्री पिताश्रींना वंदन केले आणि सर्व वृत्तांत सांगितला. दक्ष शंकराची वाट पाहतच चिंतामग्न झाले होते. त्यामुळे मी सरस्वतीसह त्यांच्या घरी गेलो. आम्हाला पाहून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी बसण्यासाठी उत्तम आसने दिली. योग्य प्रकारचे आदरातिथ्य केले. त्यानंतर त्यांनी आम्हाला येण्याचे कारण देखील विचारले. तेव्हा मी बोललो की हे प्रजापते, मी येथे ज्या कामासाठी आलो आहे हे नक्कीच तुमच्या हिताचे आहे. तुमच्या कन्येने कठोर साधना करून महादेवांकडून जो काही वर मिळवला तो आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. सतीला मागणी घालण्यासाठी त्यांनी आम्हाला बोलवले आहे. दक्ष, तू आता आपली कन्या त्यांना अर्पण कर. रुद्राला कन्यादान केल्याने तू कृतकृत्य होशील. हे ऐकल्यानंतर दक्ष म्हणतो की आपण सांगता ते मला मान्य आहे. सर्व काही आपल्या मनासारखे होईल. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, आता विवाहाची तयारी करा. नारद ब्रह्मदेवाला म्हणतात की तुम्ही हिमालयाच्या कैलास शिखरावर गेला, तेथे काय घडले ते सुद्धा मला सांगा. त्यावेळी ब्रह्मदेव सांगतात की मी भगवान शंकराच्या जवळ गेलो. ते म्हणाले, दक्षाने काय विचार केला आहे? त्याने माझ्या आणि सतीच्या विवाहास संमती दिली का? तेव्हा मी शंकरांना म्हणालो की महादेवा, दक्षाला खूप आनंद झाला. तुमचे कार्य साध्य झाले. आपली कन्या तुम्हाला द्यायची असे दक्षाने ठरवले. सतीनेही लग्नास संमती दर्शवली आहे. तिच्या मनातही तुमच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा आहे. त्यांनीच मला सांगितले आहे की शुभ मुहूर्त पाहून आपणच भेटायला यावे. माझे बोलणे ऐकून रुद्र हसले आणि म्हणाले की ब्रह्मदेवा, मी तुझ्या आणि नारदांच्या बरोबर तेथे जाईन. तुम्ही नारदांचे स्मरण करा. मरीची आदी मानसपुत्रांचे स्मरण करा, म्हणजे ते देखील तेथे येतील. त्या सर्वांना घेऊन मी गणांसहित दक्षगृही जाईन. त्यावेळी रुद्रदेवांच्या आज्ञेने मी तुझे व अन्य मानसपुत्रांचे स्मरण केले. तुम्ही सर्वजण कैलासावर आलात. शिवविवाहाच्या वार्तेने सर्वांना आनंद झाला. भगवान विष्णू हे लक्ष्मीसह आले. गणपरिवार आला. ती तिथी होती चैत्र शुद्ध त्रयोदशी. रविवारी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर भगवान महेश्वरांनी आपल्या विवाहासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रस्थान केले. सर्व देवता, ऋषी, मुनी गणांसह विभूषित भगवान रुद्र हे फार शोभून दिसत होते. दाही दिशांना आनंदाचे वातावरण होते. नंदिकेश्वरावर आरूढ झालेले आणि व्याघ्रांवर गजचर्म, सर्प, जटा, चंद्रकला इत्यादी आभूषणांनी महादेव दक्षच्या घरी आले. त्यांच्या आगमनानंतर दक्षच्या घरी आनंदच आनंद झाला. दक्ष आपल्या सहचाऱ्यांना घेऊन रुद्रांना सामोरं आला. त्यांनी सर्वांचे यथायोग्य आणि प्रेमाने स्वागत केले. आलेल्या लोकांना प्रदक्षिणा घातली. नंतर सर्वांना घेऊन तो आपल्या घरी आला. भगवान रुद्रांना उत्तम आसनावर बसवले. सर्व देवतांना आणि ऋषीमुनींना यथायोग्य स्थान दिले. रुद्रपूजन झाल्यानंतर सर्वांचे यथायोग्य पूजन केले गेले. विवाह विधीला सुरुवात झाली.
शुभ लग्न आणि शुभ मुहूर्त पाहून दक्षाने सतीचे कन्यादान हे केले. भगवान शिवजींनी विधीपूर्वक तिथे पाणी ग्रहण केले. त्या मंगल प्रसंगी ब्रह्मदेव आणि श्रीहरी आदी सर्वांनी शिवप्रभूंना नमस्कार करून विविध स्तुतींनी त्यांना नमस्कार केले. दक्षाने हा विवाह मोठ्या आनंदाने संपन्न केला. नृत्य गायनाचे कार्यक्रम झाले. सर्वजण आनंद विभोर झाले. सतीचे कन्यादान करून दक्ष हा कृतकृत्य झाला. महेशाच्या विवाहाने सर्व विश्व हे मंगलमय झाले. यानंतर विवाहामध्ये काय झाले हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.